गाईज रेनॉल्डची डस्टर आले, ती पण 3 नवीन इंजिन ऑप्शन सोबत. आता नाही आले, फेब्रुवारीमध्ये गेल्याच महिन्यामध्ये तिचं हे झालं, कंपनीने दाखवली गाडी, पण अजून काय प्राइजेस नाही आले. पण 3 नवीन इंजिन आलेत, म्हणजे 1 लिटरचं टर्बो पेट्रोल. त्याची किंमत कमी असेल माझ्या मते, 11-10 लाखपासून ती ऑन रोल स्टार्ट होईल. त्याच्यानंतर दुसरं इंजिन आहे ते 1.3 लिटर टर्बो इंजिन आहे. खूपच मस्त इंजिन आहे. ह्याचं प्राईस 14 लाख ते 15 लाखमध्ये असेल. तर या 2 गाड्या तुम्हाला मार्च एप्रिलपासून शोरूममध्ये आता काय काय शोरूममध्ये या गाड्या आहेत. 1.3 लिटरची गाडी त्या लोकांनी दाखवली आहे. खूपच चांगले फीचर्स आहेत, खूप चांगली गाडी, लुकला खूप चांगली दिसते. स्पेस मागचा थोडा सियारापेक्षा कमी आहे, पण ओव्हरऑल गाडी खूप मस्त दिसते. बूट स्पेस आहे जो सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मोठा आहे. आणि 1.8 लिटरचा हायब्रिड इंजिन पण आला आहे रेनॉल्ड डस्टरमध्ये. आणि जे हायब्रिड इंजिन आहे ते लोक दिवाळीपासून ते लोक डिलिव्हर करणार असं सांगितलं आहे. तर आता ते तिन्ही इंजिनचे गाड्या त्या लोकांनी स्पेसिफिकेशन सगळे दाखवले आहेत, पण अजून प्राइजेस रिव्हील नाही केले आहेत. तर प्राइजेस माझ्या मते जेव्हा शोरूममध्ये गाड्या विकायला ते चालू होती, बुकिंग चालू झाले, तर शोरूममध्ये जेव्हा गाडी येणार तेव्हा ते लोक प्राईज रिव्हील करतील. जर जी हायब्रिड इंजिन आहे ते माझ्या मते 18 ते 20 लाखापर्यंत जाऊ शकतं. तर या सेगमेंटमध्ये सर्वात मोठा बूट स्पेस दिला आहे आणि चांगल्या सीट्स, लेदराईज सीट्स, खूप चांगले फंक्शन्स आहेत रेनॉल्ड डस्टरमध्ये. 4 व्हील ड्राईव्ह नाही आहे, डिझेल इंजिन नाही आहे, तर पेट्रोल इंजिन पण काय वाईट नाही आहे. खूप चांगला हायब्रिड इंजिनमध्ये 80% बॅटरीवर तुम्ही गाडी चालवू शकता. तर खूप चांगली गाडी आहे. तर बघा, रेनॉल्ड डस्टरला कन्सिडर करा. कोणाला सियाराचं तुम्हाला आवडत नसेल फीचर्स किंवा लुक, तर रेनॉल्डवर तुम्ही भरोसा ठेवू शकता. तेच रेनॉल्डची सेम म्हणजे त्याची दुसरी कंपनी आहे निसान, ते लोक पण टॅक्टॉनचं हे करणार आहेत माझ्या मते मार्चमध्ये. आता थोड्या दिवसात टॅक्टॉन पण येईल, तर ती पण गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता. रेनॉल्डच्या डस्टरसारखेच सेम गाडी असणार, फक्त सर्दी झाली थोडी. फक्त इंजिन सगळे स्पेसिफिकेशन सेम असणार, फक्त बॅजिंग आहे थोडंफार, इंटिरियर आणि बाहेरचं थोडंफार चेंजेस असतील. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची आवडती गाडी कोणती आहे.